नमस्कार, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा. चला तर मग बघूया. त्या चिवड्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो पोहे घेतले आहेत, अर्धी वाटी ओली मिरची चिरून घेतली आहे, अर्धा वाटी डाळे फुटाणे घेतले आहेत, 1 वाटी सोललेले शेंगदाणे घेणार आहोत, हे भाजलेले शेंगदाणे आहेत. त्यानंतर आपण अर्धी वाटी कढीपत्ता घेतला होता. हे सर्व साहित्य फोडणीमध्ये घ्यायचं आहे. फोडणीमध्ये आधी मोहरी तडतडून घेतली होती, त्यानंतर गरम मसाला घेतला आहे, एव्हरेस्टचा गरम मसाला वापरते मी. त्यानंतर आपण धना जिरा पूड घेतले आहे, हळद घेणार आहोत आपण, आणि ह्यामध्ये पातळ पोहे ॲड करणार. पातळ पोहे कसे होतात, आकसले जातात, त्यामुळे ते काय करावे, थोडा वेळ गरम करून घ्यावेत. कढई एकदम छान अशी गरम करून घ्यावी आणि त्यामध्ये थोडा वेळ पोहे तसेच ठेवून द्यावेत. त्यानंतर ते फोडणीला टाकावे, म्हणजे अगदी चिवडा एकदम कुरकुरीत होतो. ही तुमच्यासाठी टीप आहे. आणि शेवटला त्यामध्ये साखर ॲड करावी. साखर शेवटला ॲड केल्यामुळे काय होते, साखरेचे गटके होण्याचीही आपली भीती नसते आणि साखर शेवटला ॲड केल्यामुळे ती सगळीकडे पसरते आणि चिवडा एकदम आपला चवीला छान होतो. आणि जर ऊन जर असेल तर उन्हातही तुम्ही पोहे वाळवू शकता.